या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. सांगितलं जातं की सत्य, खरं आणि प्रामाणिक जे जे काही असतं ते शांत असतं, निश्चित असतं, संयमी असतं. परंतु जे खोटं असतं, असत्य असतं, लबाड असतं, धादा, तर ते गावभर बोंब मारत फिरतं. असे आपले पूर्वज अनेकदा आपल्याला सांगत आलेले आहेत की ज्या ज्या गोष्टी खोट्या आहेत, असत्य आहेत, त्याची बोंब जास्त करायची, ते जास्त पद्धतीनं ते खोटं ओरड फिरतं गावभरामध्ये, असंही सांगितलं जायचं. अशीच परिस्थिती सध्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी नावाच्या राजकीय पक्षाची, त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची, केंद्रीय मंत्र्यांची, राज्यातल्या मंत्र्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची झालेली आहेच. आपण ही सगळी कालपासून पाहतोय की एक महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन बिल, बघा किती बदमाशी केली होती काल. महिला आरक्षणाचं नाव पुढे केलं आणि त्यात परिसीमन बिल घुसडलं. जनगणना न करताच देशाच्या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आणि मग लोकसभेमध्ये हे विधेयक 2/3 बहुमताने पास झालं नाही. विधेयक पडलं गेलं. तर दोन्ही हातावर तेल घालून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस आता काँग्रेस वाईट आहे किंवा हे इंडिया आघाडीचे लोक बदमाश आहेत हे सांगत फिरलेली आहेत. इतके की आज रात्री पंतप्रधान सुद्धा आपल्या देशाला उद्देशून हे सांगणार आहेत की या देशातल्या महिला भगिनींच्यावर काँग्रेसने किती मोठा अन्याय केला आहे वगैरे वगैरे. त्यांचं भाषण आणि त्यांचं रडगाण आपण संध्याकाळी सर्वजण ऐकणार आहोतच, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु असं असूनही आता संपूर्ण देशामध्ये ज्या 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीची काय स्थिती आहे या विषयाला मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा आणि आवडल्यानंतर लाईक तर करा, शेअर करायलाही विसरू नका. तर बघा मित्रांनो, परिसीमन विधेयक जे होतं ते नामंजूर झालेलं आहे पूर्णपणाने. 3 बिलं एकत्र करून, महिला आरक्षणाचं नाव पुढे करून किंवा महिलाच्या पदरा आडून देशामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मतदारसंघाची, लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा घाट जो भारतीय जनता पार्टीने घातला होता, विरोधकांनी हा घाट पूर्णपणे उलटून लावलेला आहे. अच्छा, असो, तो विषय वेगळा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं तत्व आणि सूत्र काय माहिती आहे का? प्रथम निवडणूक, द्वितीय सत्ता आणि तृतीय स्वतः, हे खरं तंत्र आहे. प्रथम राष्ट्र वगैरे झूट आहे मित्रांनो, अगदी 100% झूट आहे. प्रथम राष्ट्र आहे हे म्हणण्यासाठी आहे प्रथम निवडणूक. कारण भारतीय जनता पार्टी ज्या ज्या गोष्टी करते ना त्या फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी करते. जी बिलं आणते, जे विधेयक आणते, त्या सर्व गोष्टीच्या पाठीमागे विकास, जनतेचं कल्याण, राष्ट्राची उन्नती, राष्ट्राची प्रगती यासारख्या बाबी नसतात. फायदा कसा होईल पक्षाला आणि पक्षाचं संख्याबळ जास्तीत जास्त कसं वाढेल, 400 पार कसं करता येईल, आणि एकदा 400 पार झालं की मग भारतीय संविधानाचं काय करायचं आहे, त्यांच्या जे पोटात आहे तो डाव कसा साधता येईल, हाच ते विचार करतायत. आणि मग सध्या ज्या 5 राज्याच्या निवडणुका सुरू आहेत, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरला आणि पांडिचेरी, या 5 राज्याच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती होणार आहे किंवा भारतीय जनता पार्टी एवढी आदळापट करून, करोडो रुपयेचा खर्च करून, अनेक फोडाफोडीचं राजकारण करून, महिलांना वगैरे वेगवेगळे आमिष दाखवून भारतीय जनता पार्टी या 5 पैकी किती राज्यामध्ये जिंकते, खरंच जिंकणार आहे का, भारतीय जनता पार्टीला यश येत आहे का, या अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला आता सांगणार आहे. बघा मित्रांनो, 5 राज्याच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि 5 राज्याच्या निवडणुकांची काय स्थिती आहे या विषयावर मी बोलणार आहे आपल्याला. आपण सुरुवात करूया पश्चिम बंगाल पासून. पश्चिम बंगाल ही भारतीय जनता पार्टीची अत्यंत दुखरी नस आहे. ममता बॅनर्जी या भारतीय जनता पार्टीच्या आता नंबर 1च्या दुश्मन सध्या झालेले आहेत आणि ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 इतक्या जागा आहेत. बघा, आता 294 जागाची ममता बॅनर्जी यांची विधानसभा आहे आणि सांगितलं जातं आता ओपिनियन पोलचे आकडे समोर येत आहेत, 208 जागा
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकत आहेत आणि केवळ 62 जागेवर भारतीय जनता पार्टीला थांबावं लागतंय अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी सत्ता स्थापन करणार आणि भारतीय जनता पार्टीला याही वेळेला पश्चिम बंगालमध्ये स्थान मिळणार. त्यानंतर आपण दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ, तामिळनाडू. या तामिळनाडू राज्यामध्ये एम के स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जी सुरू आहे, त्यांच्या राज्यामध्ये विधानसभेच्या 223 जागा आहे आणि या 223 जागापैकी 156 जागा पूर्णपणे तामिळनाडूच्या 156 जागा स्टॅलिन हे जिंकत आहेत. त्या स्टॅलिनचा जो द्रमुक ही पार्टी आहे, ही द्रमुक पार्टी जवळपास 41% मतं तिथं घेते आणि त्यांचे विरोधकांना द्रमुक पार्टीला केवळ 38% मतं मिळत आहेत आणि 156 जागेवर स्टॅलिन पुन्हा द्रमुक तामिळनाडूमध्ये विजय होत आहे. भारतीय जनता पार्टीला तामिळनाडूमध्ये केवळ 54 जागा मिळत आहेत मित्रांनो. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा याही राज्यामध्ये पराभव ठरलेला आहे. त्यानंतर आपण केरळामध्ये जाऊ. आता केरळामध्ये भारतीय जनता पार्टीला स्थान मिळण्याचं काही कारणच नाही, तरी सुद्धा नेमकी काय परिस्थिती आहे. केरळमध्ये UDF आणि काँग्रेस यांची जी युती आहे, या युतीला 40% जागा मिळत आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या डाव्या आघाडीला 35 ते 36% जागा मिळत आहेत आणि केरळामध्ये 84 जागा 140 पैकी या काँग्रेस आणि त्यांच्या युतीला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये केवळ 2 ते 3 जागेवर आपला खाता उघडेल असं सांगितलं जात आहे. त्यानंतर पुढच्या राज्यात जाऊया आपण, पांडुचेरीमध्ये. पांडुचेरी विधानसभेमध्ये केवळ 30 जागा आहेत. या 30 पैकी कोण जिंकणार, तिथेही भारतीय जनता पार्टीची दाळ आता शिजणार आहे का, या विषयाची एक आकडेवारी समोर आलेली आहे आणि तिथे पूर्णपणे पांडिचेरीच्या 30 जागेपैकी 18 जागा जवळपास काँग्रेस जिंकेल असा सर्वे समोर आलाय आणि 11 जागेवर भारतीय जनता पार्टी तिथे विजय होताना दिसते, तर एका जागेवर तिथे एका पक्ष विजय होतोय. आता जे शेवटचं राज्य आहे आसाम, या आसाम राज्यामध्ये थोडासा भारतीय जनता पार्टीला संधी असल्याचं दिसतं आहे, कारण भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामधलं जे अंतर आहे या राज्यामध्ये हे अत्यंत कमी आहे. अगदी समानतेने हे दोन्ही पक्ष तिथे संघर्ष करतायत आणि आसाम मध्ये एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टीला तिथे पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की ज्या 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, या 5 पैकी 4 राज्य हे भारतीय जनता पार्टीच्या हातून जात आहेत आणि एका राज्याची सत्ता राखण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कसं बस यश येत आहे. बघा, पाप काय म्हणतो आपण, पापाचे घडे कसे भरत असतात. आपण काही चुकीचं कामं केली, चुकीचं संपूर्ण देशाचं गैरसमज केला, देशामध्ये अशांतता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा विरोधी पक्षांवर खोटे नाटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष हा कसा देशाचा विरोधक आहे, कसा देशद्रोही आहे, कसा समाजद्रोही आहे, कसा महिलाद्रोही आहे आणि आम्हीच कसे देशाचे हितचिंतक आहोत हे दाखवण्याचा कितीही नाटकी प्रयत्न केला तर लोक शहाणे आहेत. आता ही महत्वाची गोष्ट आहे. सर्वात शेवटचं माझं हे जे विधान आहे की या देशातली जनता, या देशातले लोक, या देशातले नागरिक, भारतीय नागरिक अत्यंत आता समजदार झालेले आहेत, शहाणे झालेले आहेत आणि जे लोक फसवतात, खोटं बोलतात, थापा मारतात, या लोकांपासून आता भारत सावध व्हायला भारताने सुरुवात केलेली आहे. आज भले संध्याकाळच्या आपल्या देशाला उद्देशून केलेल्या संध्याकाळच्या संबोधनामध्ये मोदी साहेब हे काँग्रेसवर आरोप करतील आणि काँग्रेसने या देशातल्या महिलांचं किती नुकसान केलंय असं खोटं सांगतील, परंतु 2023 साली याच लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचं जेव्हा बिल आलं तेव्हा ते बिल या देशातल्या सर्व विरोधकांनी एकमताने पास केलेलं आहे 2023 ला आणि महिलांना भारताच्या लोकसभेमध्ये 33% आरक्षण देण्याची पूर्णपणे मुभा दिलेली आहे. त्यांना कोणीही विरोध केलेला नाही. परंतु असं असताना 2023 मध्ये जो निर्णय झालाय, जे विधेयक पास झालंय, जे बिल पास झालंय, त्या पद्धतीची अंमलबजावणी 2024च्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये न करता मोदी साहेबांनी जी चालाकी केली, देशाची पूर्णपणे
की 24च्या निवडणुकीपासून महिलांना दूर ठेवलं आणि आता 29 मध्ये या महिला आणायचा आणि त्यासाठी नव्या जागांची तरतूद करायची. त्या 543 जागा आहेत तशा ठेवायच्या आणि नवीन काही जागा वाढवायच्या आणि मग त्या मनमानी पद्धतीनं मतदारसंघाची रचना करायची. विरोधकांचं कसं नुकसान होईल, दक्षिणेतल्या राज्यांचं कसं नुकसान होईल, या सगळ्याचा प्लॅन तयार करायचा आणि विरोधक कसे पूर्णपणे खड्ड्यात जातील आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी कशी घोड्यावर बसेल याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीचा एक धूर्त डाव पूर्णपणे टाकलेला होता मित्रांनो. परंतु हा डाव पूर्णपणे राहुल गांधीच्या इंडिया आघाडीने, ते राहुल गांधी स्वतः असतील आणि त्यांच्यासोबतचे सगळे यांनी पूर्णपणे हा डाव उधळून लावलेला आहे. म्हणजे हातातून हे विधेयक तर गेलंच गेलं. या विधेयकामुळे जगभरात देशभरात नाचक्की तर झालीच झाली. निवडणुका चालू असलेल्या 5 राज्यापैकी 90% राज्यामध्ये अपयश येत आहे हे तर ठरलंच ठरलं. परंतु आता आपल्या तोंडावर जे खोटेपणाचा शिक्का पडलाय तो खोटेपणाचा शिक्का घेऊन आपण देशभरात जरी लोकांना सांगत फिरलो की काँग्रेसने अन्याय केलेला आहे तर त्यावर लोक आता काही विश्वास ठेवण्याची शक्यता उरलेली नाही. अजितच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.